मला काही इडीबिडी काही नाही, पडलो का झोपला तर तुम्ही सांगितलं नाही, इथं झोप बाबा म्हणला जाणतो साहेब भाषण चांगलं झालं, पण ती एक शब्द हसते ती म्हणला काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही पंतप्रधान म्हणा याचा ग्रामपशी होत नाही म्हणा. आणि मंत्री झाल्यावर मी जाकीरला भेटायला गेलो, बाळ मंत्री झालोय, एक दिवस तुझ्या खेळाच्या वाडीवर पंतप्रधान म्हणून विट्याला येणार म्हणतो. आता पवारांचं काय केलं होतं, पवार PM कॅन्डिडेट होते, रॉ मटेरियल पंतप्रधानाचे होते, त्यांना नाही सांगितलं आपण ती तयार करणार डेफिनेटली. तुम्हाला सांगतो ही धाडस येतंय कुठनं, काय गॉडफादर नाही, बॅकिंग नाही, काय नाही, एका छोट्याशा खेड्यात जन्म झालेला माणूस एवढं स्वप्न बघतोय कसं काय? माझी पहिल्यापासून माझ्या बुद्धीवर माझा विश्वास आहे, पैशावर वगैरे, पैसा खिशात रुपया नसू द्या, मी जगाचं वडाल करतो, रुपया नसो. मग हेलिकॉप्टर आता इथं बसून 2 हेलिकॉप्टर मागवतो, भाडं द्यायचं नाही काय द्यायचं बरं, आणि ती मागणारी नाही ती हेलिकॉप्टरचं पैसे साहेब द्या म्हणतात, त्यांची गाडी पडेल माझी आधार. बरं, आमच्या गाडीचं तेल संपलं, मग ती वाद काय अर्धा तास तिथं हालून जायना, आम्ही काय पुढे गेलो नाही. शेवटी ती वाद गपचूप निघून गेल्यानंतर ती मंत्र्याची गाडी आली, त्याला थांबवणार म्हणलं तेल संपले. आज 40 वर्षात जेवणाचं बिल किती झालं, फुकटच आहे, कपडे बिडी सारं फुकटच आहे, गाड्या बिड्यावर काय तुम्हाला सांग सारं फुकट आहे, फुकट चंबू बाबूराव माझे जातं काहीच नाही, फुकट जावं ते जात नाही, तुला हुशार आहे बरं का जात नाही, सोडून जात नाही, तुम्हाला जाणार नाही, तुला बिलिंदर आहे. ज्या दिवशी मला जाईल त्या दिवशी तू निवडून येणार. त्या पेला जर उभं राहील चौकात तर मी तिथं 20,000 मतं ट्रान्सफर करू शकतो, भाषण करायची गरज नाही मला. काँग्रेस आणि BJP वाढले नाही पाहिजे, बरं, की दोघं, बाकी कोणतं रिजनल वाढू नये. माझं गाव हे तर नेरली कडेगावच्या बाजूला आहे, मी मुंबईला असतो जास्त. मुंबईला कुठं? मुंबईला मानपूरला घर आहे आपलं. तुम्ही येता की तिथं PMGP कॉलनीत? हां, म्हाडा कॉलनीत घर आहे आपलं. असं आहे, चालतं. हां, एकदा चेक करूया माईक, फॅन फक्त बंद करा 10 मिनटं. केलं ना चालू? कशात माईक चेक करायचं चाललंय. नमस्ते, हॅलो, नमस्ते, चेतन सावंत. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्हाला जर आपण सर्वजण शाळेमध्ये असताना आपण लहानपणी निबंध लिहायचो, त्या निबंधामध्ये सर्रास प्रत्येक विद्यार्थ्याला तो निबंध तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये येऊन गेला आणि तो निबंध असायचा की मी जर या देशाचा पंतप्रधान झालो तर. बरं, हे मृगजळ अनेकांना वाटायचं, अजून देखील बऱ्याच जणांना वाटतं. खंडप्राय असा आपला देश आहे, 125-150 कोटी लोकसंख्या असलेला देश आहे आपला. आणि त्या देशामध्ये एक व्यक्ती मागच्या 3-4 दशकांपासून हे स्वप्न घेऊन, एक आयडिओलॉजी घेऊन, स्वतःच्या घरादाराचा, संसाराचा किंवा कुटुंबाचा, त्या सगळ्या गोष्टींवरचा त्याग करून किंवा घरावरती तुळशीपत्र ठेवून एक विचारधारा घेऊन, एक सामाजिक आणि राजकीय एक आयडिओलॉजी घेऊन घराघरामध्ये जाऊन, वस्त्यावस्त्यावरती जाऊन, पाल्यावरती जाऊन एक पॉलिटिकल पॉवर निर्माण करायचा प्रयत्न करतायत. बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा तो स्वाभिमानी बाणा जपत ते पॉलिटिकल एक त्यांचे जे ॲस्पिरेशन आहे ते लोकांमध्ये घेऊन जात आहेत. तर आजच्या ह्या आपल्या स्पेशल गोष्टच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व रासपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय महादेव जानकर साहेब. तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की या देशाचे शासनकर्ते जमात व्हायला पाहिजे, तसंच त्यांचे एक आयडिओलॉजी घेऊन कांशीराम यांनी उत्तर प्रदेशमध्ये तो प्रयोग यशस्वी करून दाखवला राजकीय. आणि त्यांनाच मी साहेब म्हणजे चुकत नसेल तर कांशीराम साहेबांनाच तुम्ही गुरु किंवा राजकीय गुरु संबंध चांगले होते. हां, तर त्यांच्याच मुशीत साहेबांनी सुरुवातीचा राजकीय प्रवासही केला. तर आत्ता महत्त्वाचं म्हणजे साहेब लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, तर फार अगोदर तुम्ही खरं तर यात्रा काढली, म्हणजे मागच्या लोकसभेला किंवा विधानसभेला सर्व पक्षांनी यात्रा काढल्या होत्या, तुम्ही फार लवकर यात्रा काढली. जनस्वराज्य नावाची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते घेऊन जात आहेत आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा किंवा जे लोकांचे प्रश्न आहेत ते समजून घेत आहेत. साहेब, तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. कसे आहात? व्यवस्थित आहे, एकदम मजेत. बरं, काय आपण आता ह्या जनस्वराज्य यात्रेच्या दरम्यानच आपण ही मुलाखत करतोय, का आपण ही जनस्वराज्य यात्रा का आपल्या चौकात आपली अवकात वाढवली पाहिजे. आपली जी आयडिओलॉजी घेऊन पक्षात चालू आहे, असं दुकानं ठेवली आहेत. भाजपचं दुकान आहे, काँग्रेसचं दुकान आहे, शिवसेनेचं आहे, राष्ट्रवादीचं आहे, आपलंही किराणा मालाचं दुकान आहे. मग आपला माल सजर कसा आहे हे लोकांना सांगण्याची भूमिकेच्या माध्यमातून आम्ही कसं योग्य आहे. उद्या जर आम्हाला संता दिली महाराष्ट्राच्या जनतेनं तर आम्ही आरोग्य कसं करू, शिक्षणाची पद्धती आमूलाग्र बदल, शेतकऱ्याला कसं न्यायिक मागणी मिळेल, किंवा तरुणांना स्वतःचा उद्योगधंदा उभा करून दुसऱ्याकडं सर्व्हिस मागणारा न तरुण बनता स्वतःचा उद्योग देणारा, व्यवसाय देणारा तरुण कसा करता येईल, या दृष्टीने एक ब्ल्यूप्रिंट घेऊन आम्ही महाराष्ट्रभर आमच्या जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून पंढरपुराच्या विठुरायाला साकडं घालून
आम्ही ही यात्रा चालू केली. आम्ही पहिला माढा लोकसभा घेतला, माढ्यामध्ये सोलापूर जिल्हा कव्हर केला, पुणे जिल्हा कव्हर केला, नंतर मुंबई केलं, नंतर अहमदनगर केलं, परत परवा मराठवाड्यातला परभणी आणि जालना जिल्हा केला आणि आजपासून आम्ही सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघ आम्ही गावागावात जाण्याचा प्रयत्न करतो. ह्या ज्या 50-60 गाड्या येत्या की माझ्या कार्यकर्त्याच्या आहेत, तेच डिझेल भरतात, जेवण देखील कार्यकर्तेच देतात, 5 पैशाचा खर्च मला येत नाही. आता हीच रॅली जर भाजपाला किंवा NCPला काँग्रेसला काढायची म्हणली तर कमीत कमी 20, 25, 30 लाख रुपये गेलं असतं, पण मला नोटांचा हार मिळतोय. जाईल तिथं आता मला वाटतं कमीत कमी खाली गायकवाड म्हणून एक मराठा समाजाचा कार्यकर्ता होता, त्यांना मला 55,000चा हार दिला. प्रत्येक गावात मला 5,000चा 10,000चा हार मिळाला आहे. भिवघाटात बी मिळाला म्हणतो, भिवघाटात बी हार मिळाला प्रत्येक गावात. आता विट्यात मला मिळाला नाही, विट्यात फुलाचा हार मिळाला, पण जेवण दिलं आपलं हारगुडे काकानं. म्हणून आता जिथं जाईल तिथं मी सांगितलं की फुलांचा हार वगैरे घेण्यापेक्षा नोटांचा हार दिला तर परत उद्या आपला अजून पक्षासाठी योगदान मोठं होईल. अशा यातून जनतेकडून आम्ही पैसा बी काढतोय आणि लोकांना आमची विचारधारा बी पटवण्याचं काम करतोय. आणि नंतर जिथं तुमच्यासारखे पत्रकार बुद्धिजीवी आहेत, तुमचं नॉलेज आहे प्रत्येक फील्डचं, त्याचा वापर करून बाबा ह्या लेवलनं जर जानकर साहेब आपला पक्ष गेला तर इथं आपल्याला चांगली अवस्था येईल, असं काही पत्रकारांचं मुद्दा घेऊन आम्ही म्हणजे जनतेत जाण्याचा प्रयत्न करतोय. बांधाव जातोय, एखादा वेट बिगार भेटला माणूस तर तिथेही थांबतोय आम्ही आणि त्याच्याकडून आम्ही त्यांच्याकडून कसं चाललंय काय चाललंय हे विचारतोय. त्या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढतोय आपला. आता इलेक्शन कुठला ज्वर नाही, इलेक्शन लोक ज्यावेळेस पक्ष जेव्हा एंट्री करत नाही तोपर्यंत झोपलेलं असतं, तेव्हाच आम्ही जाऊन भेटून येतो. या त्यामुळे ती माणसं तयार होते, आता रॅल्या चालू होतील बाकीच्या पक्षाच्या, त्याच्यामध्ये माणसं मला इलेक्शन नाही काय नाही, माझी जर काय वेळ शिवी तरी देईल पण चर्चा तरी कमीत कमी होईल. या इथून आम्ही महाराष्ट्रभर म्हणजे आता खरं तर तुम्ही नोटाचा विषय काढला. खरं तर लोक आता वोट देताना नोट घेऊन वोट देतात अशी परिस्थिती असताना तुम्हाला लोक नोट देत आहेत आणि वोट देखील तुमच्याकडे संसाधनं कुठली नसताना वोट देखील बऱ्यापैकी तुम्हाला मिळत आहेत. बरं आता तुम्ही लोकांमध्ये फिरला तर पूर्ण महाराष्ट्रभर फिरला तुम्ही, पाक अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत गेलाय, काय लोकांच्या रिॲक्शन आहे सध्या? रिस्पॉन्स लोकांचा चांगला आहे साहेब. मला भाजपचा माणूस स्वागत करतोय, BJPचा करतो, काँग्रेसचा करतोय, राष्ट्रवादीचा करतोय, शिवसेनेचा, मनसेचा, RPIवाला, वंचितवाला, म्हणजे कुठला पक्षच ठेवला, मला दुश्मनच कुठला पक्ष नाही. म्हणून आता पत्रकारांनी मला प्रश्न विचारल्यानंतर मी पुन्हाच वाईट म्हणतो आहे, कारण स्थानिक लोक स्वागताला यायला लागले ते आणि म्हणले साहेब तुम्ही लय भारी वातावरण केले. पण प्रत्येकदा अधिकारी कर्मचारी काय म्हणतोय मला आता साहेब म्हणले काय बी करा. आता राजाराम बापू पाटील हायस्कूलला होतो, तिथे जवळजवळ 2,000 विद्यार्थी होते. ते चेकाळे ओरडायला लागले, मग ते कॉलेजला मध्ये गेलो, मग ते सत्कार केला कॉलेजला मला. ते म्हणले हेडमास्तर एक होते तिथले पाटील म्हणून होते, ते म्हणले साहेब माझी एवढीच विनंती आहे, तुमचं चारित्र्य चांगलं आहे, पक्ष चांगला आहे, तुम्ही आता कोणावर युतीच करू नका, तुमचंच 100 आमदार येतं आणि सारी पाळे पडायला होते. ABP माझाचा खांडेकर शिकलेली शाळा राजाराम बापू महाविद्यालय 8 पाणी त्या शाळेत, परत तिथे एक पत्रकार आला सादिक खाटीक म्हणून, त्यानं देखील काही काही गोष्टी आम्हाला सांगितल्या. आणि म्हणजे पुढे एक भाजपाचा देशमुख भेटला, तो म्हणला साहेब आम्हीच भाजपमध्ये काम करतो पण भाजपवर आम्हाला जुन्या लोकांना काय किंमत नाही, ही नवीनच घुसायला लागली तिने यायला लागली, ते आम्ही काय करायचं. या म्हणलं तुमचा पोरगा जावई माया पक्षात या, उद्या दिवस चांगले येतील. त्यामुळे मला वातावरण अतिशय चांगलं, सध्या स्पेस आहे, फार स्पेस आहे. लोकात फक्त गेलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांनी लोकांना समजून सांगितलं पाहिजे की वय असं आहे, आमच्याकडे पैसा नाही. आता हे पक्षवाले तिकडे काय गेले, ईडीच्या भीतीने गेले. मला काही ईडी बिडी काय नाही, पडलो का झोपला तर तुम्ही सांगितलं नाही इथं झोप बाबा आहे. आता हे हारगुडे साहेबाचा बंगलाच आहे, मला जर एखाद्या झोपडीत जर सांगितलं बाबा झोपी तर लगेच झोपला आपण तुम्हाला, म्हणजे टेन्शन नाही ना आपल्याला काय. हे पुढारी झोपाई नाही ते म्हणून वेगळं त्यांना, मला झोपायला मिळत नाही, मला झोपायला परिस्थिती झाली. कारण आपल्याला विशेष म्हणजे जनतेच्या हितासाठी जर काम करायचं असेल, मला एवढं मोठं करायचं काय, माझ्या बापाची जमीन किंवा घरच्यांनी मला 10 रुपये दिले नाहीत, लोकांनीच पाहिजे. आता या राम फॉर एक्झाम्पल अलका हारगुडे म्हणून हारगुडेची बायको आहे, ही बिचारी यशवंतची नव्हती की नाही, आम्ही मोटरसायकल येतो आम्हाला 500 रुपये देतो. बरं 500 रुपये तिच्या नवऱ्याने नाहीत मला पैसे दिले, पोराने तर बिलकुल दिले नाही. पण ती काय करायची 500 रुपये द्यायची, ते असो आवर नसो. आणि आली 10 माणसं आली 20 आली का जेवण करून आम्ही निघून गेलो काय. आणि त्यांचं मी भलं काय केलं नाही, त्यांना रुपया दिला नाही कधी, मंत्री झाल्यावर सुद्धा नीट बोलून उमेदवार उभा केला म्हणून घरी आलो. बरं म्हणजे एवढं माझ्यावर प्रेम करणार माझं. त्यांनाही माहीत आहे की महादेव जानकरी स्वतःसाठी काय करत नाही, हे हरगुडेला माहिती आहे. बाकीचे आमदार खासदार आले तर तू काय म्हणणार, बिलकुल नाही, जानकरबद्दल काय बोलायचं नाही. शेंडगे बी इथे येत होते साहेब, डांगे साहेब बी इथे येतात, सारे येतात. अनिल बाबरचा तर जवळचा दोस्त आहे, पहिला आमदार पाटील साहेब बी त्यांचा जवळ, त्यांच्या घराच्या जवळ बंगला आहे. पण ती प्रेम माझ्यावर करत आहे हरगुडे म्हणणार, बिलकुल नाही, जानकरबद्दल एक शब्द बोलायचं. म्हणजे याचं कारण का, तर त्याला माहीत आहे माझ्या बायकोने ह्याला 500 रुपये दिले, 100 रुपये दिले तेल भरायला. आणि मोटरसायकल फिरत होतो, गाडी बंद पडली तर आमची इथे गाडी थांबायची,
म्हणजे अशा आहेत ना. आणि मला मोठं करायला सर्व समाजाचा वाटा आहे. त्यात दलितांचा, मुसलमानांचा आहे, मराठ्यांचा आहे, काही ब्राह्मणांचा आहे आणि धनगर जास्त सहकार्य होतं त्यांचं प्रश्न आहे. पण सर्व जातीने मला मदत केली. मी बारामतीला उभा राहिलो, जिथं धनगरांची गाव होती तिथं मला वोटिंग कमी पडलं. बरं, जिथं ब्राह्मण आणि मराठा होता तिथं मी लीड घेतली. बरं, मी त्यांचा उपकार कसं फेडायचं. मी संपत मोरेलाही बरेच वेळा म्हणलो, अरे ह्या माणसाने मला मतदार, मी त्यांना काय दिलं नाही, फंड नाही, काय देखील दिलं नाही, कधी नीट बोललो नसेल तरी त्या माणसाने मला मतं का दिली. त्यामुळे त्यांचं उपकार मला फेडायचं. म्हणजे या देशातली जी जात आहे, आता प्रत्येक जातीतला एखादा माणूस वाईट असतो म्हणजे ती पुरी जात वाईट नसते ना, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग म्हणलं त्या माणसाने आपल्याला मतं दिलीत, मग आपल्याला आता इथून पुढं काय करायचं आहे, सर्वासाठी झक मारायचं आहे. महादेव करतो हे निर्धार मी करतोय. आरक्षण असू द्या, मुसलमानाचं असू द्या, मराठ्यांचं असू द्या, इव्हन ब्राह्मणाचं असू द्या, धनगराचं असू द्या, साऱ्या बरोबर. पण आज माझी ताकद कमी, आरक्षण मी देणे इतपत लायक नाही. लायकी वाढणे कधी पाहिजे. माझे जर 543 पैकी 144 आमदार माझे खासदार जर असतील तर मी कुणालाही रिझर्वेशन देईन, सर्वांना समानता द्यायचा प्रयत्न करेन. पण अजून माझी ताकद नाही. आणि मी जे म्हणतो तुम्ही पंतप्रधान होणार आहे पहिल्यापासून, आजही मी म्हणणार, म्हणतो चॅलेंज देऊ, मला पंतप्रधानच व्हायचं आहे, बाकी कुठलं काय नाही. विशेष याचं कारण का, त्यावेळेस हारगुडे साहेब म्हणायचे, साहेब आपल्याला जेवायला पैसे नाही तर मग तेच म्हणणार होतो मी, लोक येड्यात काढत असतील की पूर्वी येड्यात काढत होती, येड्यात काढायची. मला कार्यकर्ते सुद्धा, काशीनाथ शेवटी आमचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, म्हणायचा जानकर साहेब ही भाषणात पुढला वापरायचं. हारगुडे काकाने मला दम दिलाय बरेच वेळा. इथं नंदू पाटील आहे, नंदू पाटलाचा भाऊ सुरेश पाटील, तुम्ही म्हणायचं आहे जानकर साहेब भाषण चांगलं झालं, फक्त ती पंतप्रधानाचा शब्द नको आहे, तुम्ही त्या सुरेश पाटलाला विषला जाऊ. म्हणजे चांगल्या मनात म्हणत होती, वाईट मनात म्हणत नव्हती ती. प्रत्येक मुसलमानाचा एक केळं विकत होता, तो काय नगरसेवक हा जाकीर बघा, ती पोरगं चांगलं प्रेमानेच बघा, केळं विकायचं, डिझेलला पैसे द्यायचं आहे. आणि ते माझ्याबरोबर आलं कुठतरी अमरापूरला कुठतरी गेलो तिकडं. म्हणला जानकर साहेब भाषण चांगलं झालं, पण ती एक शब्द हसते ती म्हणला काँग्रेस राष्ट्रवादी ही पंतप्रधान होणार याचा ग्रामसेवक नाही म्हणणार. आणि मंत्री झाल्यावर मी जाकीरला भेटायला गेलो, बाण मंत्री झालोय, एक दिवस तुझ्या केळाच्या वाड्यावर पंतप्रधान म्हणून विट्याला येणार म्हटलं मी. सुरेश पाटील ती होती यात नाही बरोबर. म्हणजे असं यात नाही. मला एक आत्मविश्वास मोठा आहे. मी ठरलो होतं मला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं, पण MBBSला मला मार्क्स कमी पडले, ओपनमध्ये बरोबर. मी इंजिनिअरिंग झालो, इंजिनिअरिंग गोल्ड मेडल झालं. विशेष तुम्ही टॉपर्स पहिल्यापासूनच टॉपर. माझ्या वर्गात पोरगी पहिले कोणी येणार नाही. मी जर गेलो का तिथे मीच पाहिला पाहिजे, दुसरं कोण नाही. मला प्रिन्सिपॉल देशमुख सर होते, मनोज देशमुख म्हणून त्यांचा मुलगा होता. आता बापाचं आईचं प्रेम मुलावर असतं, पण माझा मेरिटमध्ये नंबर आला होता. देशमुख सरांनी मला ड्रेस घेतला, पोराला नाही घेतला. M.N. देशमुख म्हणून आम्हाला हे हेडमास्तर होते. नाही म्हणले तुझा नंबर आला आहे तुझं. मी म्हणलं सर तुम्ही मार्क का त्याला दिलं नाही, बिलकुल नाही, तुझं कॅलिबर त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि मी जर तुझ्या अन्याय केला तर परमेश्वर मला माफ करणार नाही, हे देशमुख सरांनी मला सांगितलं. त्यामुळं असं काही नाही. आणि माझी जिद्द असते, मी जे काम करतो ना कुणाचं वाईट करता आलं नाही, चांगलं नाही करता आलं तर वाईट करणार नाही, शत्रुद्री असं हे भूमिकेत नाही करतो. मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता इंडियाची आघाडी होत आहे, तर बरेच जण दबक्या आवाजात किंवा एक बॅक व्हॉइसने म्हणतात की, किंवा त्यांचे कार्यकर्ते असतात किंवा सुप्त इच्छा असते की पंतप्रधान व्हायची त्या राज्याच्या नेत्यांची. तुम्ही देशातले कदाचित एकमेव नेते असावेत की ते सुरुवातीपासून म्हणतायत की मला या देशाचा प्रधानमंत्री व्हायचं आहे. ही जिद्द आली केव्हापासून? पवार साहेबांना मी काय म्हणलं, तुमचं स्वप्न मीच पूर्ण करणार. पवार साहेबांच्या स्टेजवर म्हणजे महाराष्ट्राचा पहिला साहेब म्हणजे तुम्ही मला माहित नाही पण तुमचं स्वप्न मीच पंतप्रधान होणार म्हणून. सातारच्या सभेचा अध्यक्ष मी होतो, मंत्री होतो आणि सर्व पक्षीय शरद पवारांची 75वी साजरी करायची होती. तेव्हा सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील आणि पवार साहेब, अजितदादा होते, रामराजे निंबाळकर, शशिकांत शिंदे आणि वाटते हसन मुश्रीफ आणि मी त्या सभेला होतो. आणि BJPचं सचिन आहेर होते शिवसेनेचे आणि BJPचं मला वाटतं चंद्रकांत दादा होते. त्या सभेत मी बोललो. म्हणजे मला कॉन्फिडन्स आहे. मी जी एखादी गोष्ट ठरवली नाही टार्गेट करायचे तिचं आहे. मला आमदार, मंत्री, मुख्यमंत्री म्हणजे फार मोठा वाटत नाही. पंतप्रधान काय असेल ते टॉपचं झालं पाहिजे. तुम्ही बना तर नेहरू बना, तुम्ही बना सरदार वल्लभभाई पटेल बी नको बघा, नेहरूच बना. यशवंतराव चव्हाण नको, यशवंतराव चव्हाण चांगले होते, त्यांना संधी नाही मिळाली. PM ची पोस्ट का मिळत नाही काय? पण पवारांच्यात काय कमी होतं? पवार PMचा कॅन्डिडेट होते, रॉ मटेरियल पंतप्रधानाचे होते, पण त्यांना नाही संधी मिळाली. आपण ती तयार करणार डेफिनेटली. तुम्हाला धाडस येतंय कुठनं? काय गॉडफादर नाही, व्हॅक्यूम नाही, काय नाही, एका छोट्याशा खेड्यात जन्म झालेला माणूस एवढं स्वप्न बघतोय कसं काय? माझी पहिल्यापासून माझ्या बुद्धीवर माझा विश्वास आहे. पैशावर वगैरे, पैसा खिशात रुपया नसू द्या, मी जगाचं ओरडायला कोण रुपया नसत. मग हेलिकॉप्टर आता इथं बसून मी 2 हेलिकॉप्टर मागवतो, भाडं द्यायचं नाही काय द्यायचं. बरं. आणि ती मागणार बी नाही ती हेलिकॉप्टरचं पैसे साहेब द्या म्हणून. मला 1.5 महिना हेलिकॉप्टर घेऊन फिरलोय. बिल कुणी दिलं, काय दिलं, काहीच मला माहीत नाही. आणि त्या माणसानं दिले त्याला कधी आभार बी मानलं नाही.
विचार त्यामुळे एक आत्मविश्वासाची शक्ती मोठी असते आपल्याला. आणि मी कुणावर नाही, मी स्वतः आताही पोस्टर लावतो, बरं. रात्रभर आताही फिरतो. कार्यकर्ता आला का नाही त्याच्या अगोदर रात्रीचे 1 वाजता झोपून फिरून जाणार. तो म्हणणार मी गेलतो, तू गेला नव्हतास. त्याला सांगणार तू झोपला होतास, तू खोटं बोलू नकोस. मी तिथं 1:10 भेव गाठत असताना तू नव्हतास. तू म्हणणार नाही साहेब मी गेलतो, नाही मग अर्ध्या तासात लेट गेलो, तू गेलाच नव्हता. आणि मी एक खात्रीने सांगू शकतो की महाराष्ट्रात तुमचा जो दिनक्रम आहे ना तो कुठल्याच नेत्याचा नसावा. मला झोप नाही, एका ठिकाणी मुक्काम नाही, रेस्ट नावाची चीज मी घेत नाही. कधी विषय सांगायचं गेस्ट हाऊसला वगैरे पण शक्यतो राहत नाही. रेस्ट हाऊस नाही, 5 स्टार हॉटेलला नाही, कार्यकर्त्याचं घर बघितलं की नाही. आता आमचा संपत मोरे ती गावाला गेलं तर जाता जाता त्याच्या आईला भेटतात, तिथं जाणार जेवायला जे असेल ते जेवण चालला पुढं, काय म्हणायचं नाही काय नाही. अशी माझी महाराष्ट्रात बरीच घरं आहेत. मी महाराष्ट्रातल्या बरेच घरी मुक्काम केला आहे, बरीच घरी चहा पिली हे असं. आणि ती घरी बंगलं बिंगलं काय, ही बंगला आता झाला आहे विशेष म्हणजे एकदम साध्या हजारो आठवणी असतील तुमच्या प्रत्येक गोष्टीचे. साऱ्या टाईपचं प्रसंग माझ्यावर आले. म्हणजे चांगलंच म्हणता येत नाही, काही ठिकाणी अडचणीची परिस्थिती आली पण त्यातून मार्क. असा अडचणीचा कुठला प्रसंग आहे की तो तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही? नाही, काय होतं तुम्हाला सांगतो की एखाद्या वेळेस असं होतं की गाडी समजा आपली रॅली चाललेली, गाडी चाललेली आहे आणि गाडी चालली तिथं ऐन वेळी रात्रीच्या 2 वाजले आणि पुढं सीएन वाघ उभा राहिले ते आणि तेल तिथं संपलं नाही. अशी गोष्ट घडली. काय सांगताय? होतं कधीचा किस्सा असेल? की मला वाटतं ही गोष्ट बघा, माझ्यावर नागनाथांनाच्या गाडीचा ड्रायव्हर महेश कांबळे म्हणून अजून आहे, तो होता माझ्या गाडीवर. आणि आम्हाला गोव्याच्या सभेला जायचं होतं आणि ते काय झालं, आमच्या गाडीतले ते ठेवलं वैभववाडीच्या घाटात आणि पुढं वाघच येऊन थांबले. आणि पडेल एका मंत्र्याची गाडी होती, भोसले म्हणून होते राज्यमंत्री, त्यांची गाडी पडेल माझी आल्या. आमच्या गाडीचं तेल संपलं. मग ती वाघ काय अर्धा तास तिथं हालून जाईना, आम्ही काय पुढे गेलो नाही. शेवटी ती वाघ गपचूप निघून गेल्यानंतर ती मंत्र्याची गाडी आली, त्याला थांबवणार म्हणलं तेल संपले आमचं. त्यावेळेस त्याला माझं एवढं नाव बी म्हणतं नव्हतं, महादेव जानकर एवढं. तर म्हणले तेल संपले, आता म्हणले काय करायचं, आमचं कसं काढायचं. त्यांच्या आता पाईपमध्ये ड्रायव्हरनं आमच्या गाडीत तेल टाकलं. अरे बापरे. म्हणजे विशेष असे आहे. अशा प्रसंगात भीती वाटली का? बिलकुल काय भीतीच नाही साहेब. मी रात्रीचे 1-2 वाजता देखील कुठल्या बी कसं बी आता जातो, एकटा जातो. आता मला बॉडीगार्ड आहे, 2 बॉडीगार्ड. मी बिलकुल वापर करत नाही बॉडीगार्ड. निवांत कोल्हापूरचा आहे तो, त्यांना घरी पाठवले, जावा निवांत बसा. आणि मग पोलिसांनी विचारतो म्हणते साहेबावर आहे म्हणून सांगते. बिलकुल नाही. ही डेडिकेशन येते कुठनं? 3-4 दशकं घर डेडिकेशन डेवोशन. मी जर म्हणलं असतं माझा बंगला, माझी गाडी, माझा बायकापूर नाहीतच मला. माझं भाऊ बी आहे त्यांच्या लेवलला, ती बी मला बिचारे काही मागत नाहीत काय नाही. आणि मी बी म्हणत. आणि ते आता काल मी माझ्या बाचीच्या घरी गेलो, एकदम साधं झोपडा आहे. तिने बिचारीने सांगितलं बी नाही मी माझा मामा आहे म्हणून. जेव्हा मी तिथे गेलो तर सभापती, नगराध्यक्ष गाडी थांबल्यानंतर म्हणजे हे कोण आहे, तर म्हणजे जानकर साहेब सखीबाचे. अरे कधीच बोलले नाही ते आम्हाला. म्हणजे माझ्या घरानं माझं कधीच मार्केटिंग केलं नाही. आणि मी त्यांना सांगितलं आहे माझ्या जेव्हा तुम्ही जगायचं नाही, तुमच्या हिमतीनं आपलं तुम्ही जगायचं. काय बापाची जमीन मी काही घेतली नाही की तुमची जमीन घेऊन काय मी इथं खासदार मंत्री व्हायला आलो नाही. तुमच्या ताकदीनं तुम्ही जगायचं, तुमच्या कष्टानं मोठं व्हायचं. मी असं काही मोठं करणार नाही. कारण मी जे आलो ते मला सर्व समाजाचा हात लागलेला. बरोबर. सर्व समाजाचं पैशाचं मुठभर लागलं. मी एकटे जेव्हा तर नाही झालो. कोणी तर 10 रुपये दिले असेल, कोणतरी कपडे दिले असेल, कोणतरी शेअर. आज 40 वर्षात जेवणाचं बिल किती झालं? फुकटच आहे. कपडे सारं फुकटच आहे. घड्याळ बिड्याळ काय तुम्हाला सांगतो सारं फुकट आहे. फुकट चंबू बाबूराव आहे माझे, काहीच नाही. म्हणजे काहीच कमवलं नाही, कुठल्या रोजगारावर नाही, कुठं कामाला नाही. मग कोण कुठं पैसे देते, कोण काय करते काय माहीत नाही. आणि दिलं ती बी चांगलं, नाही दिलं ते बी चांगलं नाही. कोण कोणाला फुकट देत नसते. तुमचा तेवढा मोठा त्याग आहे, संघर्ष आहे, त्यामुळं लोक तुमच्यावर ते जीव ओवाळून टाकायला तयार आहेत. कधी साहेब वाईट वाटतं का की म्हणजे तुम्ही 3-4 दशकं लोकांसाठी किंवा समाजासाठी झटतायत, पण जे पॉलिटिकल सक्सेस तुम्हाला मिळायला पाहिजे होतं ते त्या प्रमाणात मिळालं नाही, तर ह्या गोष्टीचं कुठं शल्य? काय झालं, ज्या समाजातून मी आलो तो समाज अडाणी आहे, अक्कलकोंडे आहे. एखादा गरिबीतून तो श्रीमंत झाला असतो त्याला वाटते मी लई मोठा आहे, म्हणजे असे आहेत ना. त्यामुळे त्याचाही दोष नसतो. आता एखादा शिक्षक असतो, ती शिक्षक झाल्यावरती त्याच्या सर्व्हिसला बायका पोरातून त्याला जर ऑपरेशन बिपरेशन करायचं असेल तर तो परेशान होऊन जातो. मग आपण त्याच्यावर नाराज व्हायचं काय करत आहे. तो गरीब समाज आहे. आपण अशा समाजाचं नेतं झालो की वंचित, ज्याला राजकारण माहीत नाही, काय घेणं नाही देणं नाही. रिक्षावाली 7,000 रिक्षावाली मुंबईमध्ये आहेत, त्यांनी मला पैसे देऊन मोठे केले. बरं. रिक्षावाल्याला काय राजकारण माहीत नाही काय नाही. ती त्यांच्या रिक्षा त्यांच्याच, ती मला महिला वर्गण काढायची, त्या गाडीवर यायची. महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष, महादेव जानकर ती बघायची आणि कुठे आली तर ती यायची. त्यांना मी काही दिलं नाही, आज बी दिलं नाही. पण आता जर जाऊन बरं राहिलो तर मला 5 लाख रुपये 10 मिनिटात गोळा करून. तुम्ही त्यांच्यात आत्मभान निर्माण केलं. ते आत्मभान कसं निर्माण केलं? त्याचं काय, मी तिथे गेलो, त्याला म्हणायची पोरगी शिकली आहे शिकाय, मग मला कोणतरी हरगोडीसारखा पैसे देणार 5,000 रुपये. त्यातले मी 4,000 रुपये त्या पोराला शिक्षणाला देणार. आणि त्यातून ती पोरं डॉक्टर इंजिनियर बरीच झाली. आता ती म्हणले अरे जानपूरला का भारी माणूस आहे. मी म्हणलं बाकी जमीन घेऊन काय करू नका, तुमची पोरं शिकवा, उद्या सर्व्हिससुद्धा लागणार नाही. शिकून त्याला जगात कळलं की काय चांगलं आहे काय करायचं.
त्या माध्यमातून लोक हुशार झाली. ज्या माणसाचा काही राजकारण असलं, मी राजकारणी माणसाकडे गेलो नाही, नगरसेवकच्या घरी गेलो नाही, जी कधीच नगरपालिकेला उभाही राहत नाही अशा माणसाच्या घरी गेलो आणि नेतं बनण्याची फॅक्टरी तयार केली. मला नेता बनवायचं आहे. मला माहीत आहे उद्या माझे 50 खासदार फुटून जाणार आहेत, पण मी थोडा देखील नाराज होणार नाही. बरं. मला सोडून घ्यायला लागणार, त्याची मातीच करणार. पुढच्या वारी नुसतं चौकात उभा राहणार बेवगाटा, तो पुढच्या वारीला आला नाही पाहिजे ह्याला द्या. तुमचं पाठीमागचा इतिहास 9चा 14चा आमदार तुम्हाला ज्याला आमदार केलं ते मला आणि आता देखील चर्चा आहे गंगाखेडचे आमदार की डॉक्टर तो लवकर जावा, तो जात नाही, तुला हुशार आहे. बरं का जात नाही, सोडून जात नाही, तुम्हाला जाणार नाही, तुला बिलिंदर आहे. ज्या दिवशी मला जाईल त्या दिवशी तू निवडून येणार नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि तू सोडून जाणार नाही. मला 100% तेवढा तुमचा केडर किंवा तिथं कार्यकर्ते. मी सहज नुसतं फिरत गेलो, चहा प्यायला जर उभं राहिलं चौकात तर मी तिथं 20,000 मतं ट्रान्सफर करू शकतो. भाषण करायची गरज नाही मला. मग आता भाजप किंवा काँग्रेस हे पक्ष तुम्हाला त्या पद्धतीने का मोजणार सध्या? नाही, आता आपण त्यांना काय वाटतंय, भाजपला वाटतं, काँग्रेसला काय वाटतंय जानकर साहेब भाजप आहेत, भाजपला काय वाटतंय जानकर साहेब याकडे पवार साहेबांची दुसरी करतात. ती विचार विचार आणि मी तर त्यांना साईड पार्टनर कशा देऊ, सर्वांना चांगला मिळायचं. अरे अतिशय चांगला आहे, आपलं आपलं लाईन वाढवून जाईल. माझा ज्यावेळेस बोगदा वाढेल तेव्हा बरोबर काय करायचं, धपकाच बसतोय त्याला तो असा. त्यांना पत्ता लागून देत नाही, विशेष म्हणजे जास्त काही कळून द्यायचं नाही. आपली काही कुठली टीव्हीला जाहिरात नाही, काय नाही. आमचं बांधावर राजकारण चाललंय जोरात. मग आता कसं म्हणजे हे पटडी बाहेरचं जे राजकारण आहे ते कसं काय यशस्वी होईल वाटते तुम्हाला? अजून तुम्हाला सांगतो, लई नाही. उद्याच्या विधानसभेत महाराष्ट्रातून 15 आमदार माझे येतील, 2 किंवा बरं 15 आमदार आले तेव्हा हे सारे मायाला येणार. तशी तयारी चालू आहे तुमची? देवेंद्र फडणवीस मायाला येणार, अजितदादा मायाला येणार, उद्धव ठाकरे मायाला येणार, पवार साहेब सुद्धा मला फोन करणार. त्यावेळेस मी मध्येच बसणार. तेच काय करायचं. आणि आता मी खासदार होणार तुमच्याकडे. बरं. कोणी मला साथ दिली नाही दिली तरी मी खासदार आहे. दिल्ली कुठनं? महाराष्ट्रातनं? महाराष्ट्रातूनही भरतोय आणि उत्तर प्रदेशकडून. बरं. 2 ठिकाणं. परभणीतनं चाललंय. परभणी आहे माझं, माडा आहे, या दृष्टी आहे. आणि बारामतीची कॉन्सन्ट्रेशन केली. बरं. तुम्ही राज्याच्या बॉर्डर ओलांडून देखील उत्तर प्रदेशमधली एक शिफ्ट ठेवली ना. बरं. तिथून नाही तर उत्तर प्रदेशमध्ये निवडून. बरोबर. त्यामुळे ती बी माहिती आहे. चालेल. बरं. आता मग तुमचं काय, आता इंडिया आणि NDAचं जे चाललंय अजून काहीच नाही? निमंत्रण नाही ना. आज हरगुडीने जेवायला बोलावलं म्हणून इथं आलो. हरगुडीने जेवायलाच बोलून नसते. 2 पोरांतर आम्ही सगळं गाड्या पुढे गेले असते का, आहे का नाही. जेवण पुढे दिले आपल्याला, त्यांनी बोलूच नाही आम्हाला. NDA बी नाही. यात्रेचा उद्देश आता हा तर नाही ना किंवा बार्गेनिंग पॉवर वाढवायची आपली. लोकात आपला पक्ष गेला पाहिजे ना. बरोबर. ती आहेच ना. ह्यावेळेला पण तुम्ही लवकर आपली तयारी चालू केली. तयारी करायची. आपल्याकडे साधनं कमी येते, आपल्याकडे पैसा पाणी कमी. तुम्ही असं म्हणता पण तुमच्या भाषणात की भाजपने मला खूप शिकवलं, बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. काय कुठल्या गोष्टी? अभिनंदन करतो मी की त्यांनी सांगितलं तुझ्या पायावर तू उभा राहा, तू आमच्या पायावर उभा राहायच्या बाहेर पडतो. म्हणजे विशेष हे चांगलं केलं ना भाजप. मला ऐनवेळी माझ्या तारुण्याच्या वयात मला त्यांनी शिकवलं आणि त्यांनी म्हणले तुम्हाला मंत्रिपद देतो, 2 खासदार देतो. मी म्हटलं चला जा गाड्यावरून. पण त्यांनी बरोबर मला जागा दिल्यानंतर मला तरी कळालं ना आता विशेष नाही इथून पुढं काय करायचं. त्यामुळे आपण सावधतेनं. हे जे मोठे पक्ष आहेत आता बघा ना, म्हणजे तुमच्यासोबतच 14ला होते सगळे. तुम्ही होता, स्वाभिमानी होता, मेटे साहेब होते, परत RPI होता. तर भाजप थोडंसं, भाजप हा किंवा काँग्रेसने असंच केलं, छोट्या छोट्या पक्षांना अगोदर खाल्लं होतं आणि भाजप देखील तसंच करणार. आणि आपण एक काळजी घ्यायची की आपण ते खायच्या अगोदर आपण सावध राहायचं. आपण सावध नाही बनायचं, आपण सावधान राहायचं. बरोबर. तिने काय वाटतंय, भाजपला वाटतंय आम्ही लई मोठा आहे. मग तुम्ही जगात मोठा आहे तर बाकी छोट्या लोकांची गरज काय करत तुम्हाला? आता काय गरज आहे तुम्हाला? तुम्ही लई मोठा आहे ना. मी कुणाशी युती करणार नाही, मी माया ताकदीवर जातोय. मग तुम्ही कशाला बोलताय तुम्ही आता? बरोबर. त्यामुळे त्यांना अडचणीत आणणं भाजपला आणि काँग्रेसला हीच राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा आहे. दोघाला बी अडचणीत आणणं आणि दोघाला पत्ता लागून द्यायचा नाही. बरं. काय होते, आपण काय करतो, रिॲक्शन तिने शिवी दिली का आपण रिॲक्शन देतो. तिने शिवी दिली म्हणून आपण शिवी नाही द्यायची, नमस्कार म्हणायचं. चांगला हे राजकीय चातुर्य आले पाहिजे, तेवढं आलंच पाहिजे. आणि माझा विचार आहे की पत्रकारांनी, सामान्य शेतकऱ्यांनी, उद्योगात चाणक्य नीती वाचली पाहिजे. चाणक्य नीतीचं पारायण केलं पाहिजे. तुम्ही हुशार बनलं पाहिजे. तुमच्यावर हल्ला करून गेल्यावर रडत बसण्यात काय अर्थ आहे? हल्ला करायच्या अगोदरच सावध झालं पाहिजे. आपल्याला माहीत आहे या घाटात असं बांधलं तर सर्व तिथं धोका आहे, किंवा त्या औंधच्या घाटात गेल्यावर धोका आहे, भिवघाटात धोका आहे, हे कळलं पाहिजे आम्हाला. विशेष आपण त्या लेवलनं चाललं पाहिजे. मला काय ठराविक माणसांबद्दल तुम्ही अगदी थोडक्यात त्यांच्याबद्दल सांगा, म्हणजे तुमच्या आयुष्याशी निगडीत असलेली फार जवळचे लोक आहेत. मान्य कांशीराम, त्यांच्याबद्दल काय? कांशीराम अतिशय चांगला माणूस. काय झालं की मी कॉलेज संपल्यानंतर राजकारणाचं मी शपथ त्यांच्या अगोदरच घेतली होती, लग्न करणार नाही, घरी जाणार नाही. आणि नंतर 7 वर्षानं मला ते भेटले. बरं. त्यामुळं अगोदर जायला म्हणजे भारी माणूस मिळाला. आणि ती बी असंच होतं, म्हणजे शून्यात. त्यांचे आमदार तर 42 फुटून गेले ते आणि ते हसत बसले.
आम्ही आलो नागनाथांना माझ्यावर होतो. नागनाथांना मी आणि कोळशी पाटील आणि काशीराम आणि आम्ही देवराष्ट्र इथं मंदिर देवराष्ट्र आहे त्या सागरेश्वरच्या तिथे बसलो होतो गप्पा मारत आणि तिकडे पेपरला टीव्हीला बातमी चालली की काशीरामचे आमदार सारे मुलांना फोडले. तर मी म्हटलं 6 बाय 6 होगा बहुत अच्छा होगा बोले जो हमारे नहीं थे वो निकल गए म्हणले अगली बार वो चुन के नहीं आएगा इतना सोचिए आणि पुढच्या बार मी 75 खासदार आमदार निवडून आणले ते काय म्हणजे डोंट वरी सावधान राहिले कॅन्डिडेट. कांशीरामांनी मायावतीला तिथे तयार केलं आणि त्यांचं स्वप्न त्यांनी पूर्ण 4 वेळा मुख्यमंत्री केलं. तसं महाराष्ट्रात तुम्ही स्वप्न बघितलंय का असं की आपण देखील? तसं चाललेलं आहे माझा प्रयत्न पण अजून तशी कोण मायावती किंवा तसा कोण कार्यकर्ता अजून मिळालेला नाही. बरं म्हणजे ही माझ्यातून काशीराममध्ये वीक पॉईंट आहे. म्हणजे मी ज्याला सेकंड फळी तयार करतोय तोच फुटून जातोय. का फुटून जात आहे ते? आता त्यांना आमिष वगैरे काय दिलं तर तसं तेवढं तर आता मायाकृती मिळणार नाही त्यांना. मग म्हणणार तिकडे गेल्यावर लवकर काही जाते त्यात माझाही ड्रॉबॅक असेल ना. आपण त्यांची चूक आहे अशी म्हणता नाही आणि त्या गोष्टीनं सावध होऊन आपण हे करू. ज्यावेळेस माझे 20-25 आमदार येतील त्यावेळेस ज्यावेळेस नेक असेल त्यावेळेस माणूस शोधून बरोबर त्याला आपण मुख्यमंत्री खुर्ची बसू. मला काय मुख्यमंत्री व्हायचं नाही म्हणजे मुख्यमंत्री मला नाही व्हायचं. मला पक्ष मोठा करायचा आहे आणि मला पंतप्रधान व्हायचं आहे. ही टॅक्टिक ठेवून. मुंडे साहेबांबद्दल काय सांगाल? मुंडे साहेब ग्रेट होतं. त्या माणसामुळं ते विचार विचारायचे होते. त्यांची एक जिल्हा परिषद सदस्य सीट पाडली आणि माझी सीट आली. मग मुंडे साहेब म्हणले मला तुझ्या सीटी करायची. म्हणलं करू आपण साहेब. मग बीड जिल्ह्यात युती केल्यावर परत ते म्हणजे मला महाराष्ट्रात तुझ्यावर करायचे. अशा यातून झालं. तो माणूस चांगला होता विशेष म्हणजे अतिशय चांगला. त्यांचं माझं काही जास्त दिवसही आलं नाही विशेष संमत आलं नाही. 1-2-3 वर्षच आलं यांच्या दृष्टीने. पण दुर्दैव त्यांचंही झालं. आपण मुंडे साहेब देखील आदर्श व्यक्ती होती आणि त्यांच्यामुळं कसं झालं की जम्पिंग मिळाली मला. म्हणजे एक हाईप मिळाली. एक शेवटचा प्रश्न मला हा विचारायचा आहे की सध्याचं जे देशाचं वातावरण आहे हे तुमच्या दृष्टीने कसं आहे सध्याचं राजकीय वातावरण? आपल्या पक्षाने हात धुवून घेतला पाहिजे. फार चांगला दिवस आहे. ज्यावेळेस एकच पक्ष मजबूत नसतो ना तेव्हा बाकीच्या छोट्या पक्षांनी एंट्री घेतली पाहिजे. म्हणजे कांशीरामांचं वाक्य मजबूत सरकारने तो मजबूर सरकार पाहिजे. अतिशय दिवस चांगला आहे. देशाला फार चांगलं म्हणजे एवढी भारी पोझिशन परत काळात येईल असं मला वाटत नाही. हे अतिशय पोझिशन चांगले आहेत. ह्याच वेळेस केसीआरचा पक्ष असू द्या, आम आदमी पार्टी असू द्या, स्टॅलिनचा पक्ष असू द्या किंवा लालू यादव प्रादेशिक पक्षांचा पक्ष वाढलं पाहिजे. पवारसाहेबाचा असू द्या किंवा उद्धव साहेबाचा असू द्या. मी म्हणत नाही की प्रादेशिक पक्ष वाढलं ना तर त्या राज्याची रिजनेबिलिटी GDP वाढेल आणि त्या राज्याला दिवस चांगले येतील. काँग्रेस आणि BJP वाढले नाही पाहिजे. बरं की दोघं बाकी कोणती रिजनल वाढू द्या. आमचं म्हणणं नाही. आमच्यापेक्षा जर उद्धव साहेब ताकद आहे तर उद्धव साहेब वाढू द्या. स्वागत आहे त्यांचं देशात. पण रिजनल पार्ट्या वाढाव्यात ही भूमिका आहे आणि हा फार फर्टाईल लँड आहे. म्हणजे सुकाळ दिवस सुकालीन दिवस आहे.